इथे तुम्ही पाहू शकता, आज मी बनवलेली आहे ॲपलची खीर. ॲपलची खीर ही कशा प्रकारे बनवायची, कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायची याची पूर्ण रेसिपी आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया मग आपण आपल्या आजच्या रेसिपी. हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत उपवासाला चालणारी आणि कधी गोड खावंसं वाटली तेव्हा बनवली जाणारी अशी ॲपलची खीर. तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स, त्यामध्ये मनुका, बदाम, काजू, थोडंसं तूप, इथं 2 ॲपल घेतलेले आहेत मी, आणि थोडंसं फुल क्रीम दूध. इथे मी 1 जणापुरतंच ॲपलची खीर बनवत आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टींची क्वांटिटी कमी घेतलेली आहे. तुम्ही जर जास्त व्यक्तींसाठी करत असताल तर तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ शकता सगळ्या साहित्यांची. चला तर मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला. सर्वप्रथम मी इथे एक ॲपल घेतलेला आहे, त्याचे दोन्ही साईडचे असं कट करून घ्यायचे पूर्ण घाण. त्यानंतर ॲपलवरची सगळी साल काढून घ्यायची व्यवस्थित अशी हळून. चाकूच्या साहाय्यानं असो वा साल काढण्याचे जे वेपन असतं त्याच्या साहाय्यानं कशाला पण तुम्ही काढून घेऊ शकता. छान असं व्यवस्थित काढून घ्या. इथे तुम्ही पाहू शकता मी दोन्ही ॲपलवरची साल अशी व्यवस्थित काढून घेतलेली आहे. आता आपण ही खिसणीच्या साहाय्याने छान असं बारीक खिसून घेऊया. दोन्ही ॲपल छान असं खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचे व्यवस्थित, जसं बटाटा वगैरे खिसतो त्या प्रकारे. इथे तुम्ही पाहू शकता मी छान असा ॲपल मस्त खिसून घेतलेला आहे. एकदम बारीक असा आपला ॲपल असा खिसून झालेला आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप करूया. तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम इथे एक पॅन ठेवून घ्यायचा, त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं. तूप असं घट्ट आहे, याला आता गरम करते वेळेस त्याला छान असं वितळून घ्यायचं. तूप छान वितळलं गेलेलं आहे आपलं. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊ. त्यामध्ये बदाम वगैरे घालून घ्या. मनुका सुरुवातीला 2-3 टाकून घ्या आणि नंतर बाकीचे वरतून टाका. छान असं या ड्रायफ्रूट्सला परतून घ्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. तुपामध्ये आपले ड्रायफ्रूट्स छान भाजले गेले आहेत. आता आपण हे ड्रायफ्रूट्स काढून घेऊया. तुपामधून ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत. आता आपण जे ॲपलचं खीस केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊ तुपामध्ये, आणि त्यावरतून लगेचच साखर टाकून घेऊया. साखर टाकून याला छान असं मंद आचेवर भाजून घ्या बारीक होईपर्यंत. सुरुवातीला मी साहित्यामध्ये साखर सांगायचे विसरून गेले होते, तर त्याच्यामध्ये साखर पण ॲड करून घ्या तुम्ही साहित्यांमध्ये. याला छान असं मंद आचेवर भाजून घ्या. छान असं बारीक होईपर्यंत त्याला पूर्ण साखर यामध्ये विरघळेपर्यंत छान असं मंद आचेवर भाजून घ्या पूर्ण ॲपलच्या खिसाला. तुम्ही इथे पाहू शकता छान असं ॲपलला आपण खिसून घेतलेलं साखरेसोबत वेल मिक्स झालेलं आहे. छान असं घट्ट पाकासारखं मिश्रण तयार झालेलं आहे. छान शिजून पण तयार झालेलं आहे. आता आपण हे उतरून घेऊया एका प्लेटमध्ये. ते मी साईडला उतरून घेतलेले. आता आपण यामध्ये हे घट्ट असं दूध टाकून घेऊ. तुम्हाला मी पहिले सांगितलंय, जर तुम्ही जास्त जणांसाठी बनवत असता तर दुधाची क्वांटिटी, ॲपलची क्वांटिटी, साखरेची क्वांटिटी, ड्रायफ्रूटची क्वांटिटी, सगळ्यांचीच क्वांटिटी वाढवू शकता. आता हे छान मंद आचेवर याला थोडंसं घट्ट होईपर्यंत मस्त शिजवून घ्या दुधाला. जसं आपण बासुंदी बनवताना करतो तशा प्रकारे थोडंसं घट्टसर होईपर्यंत छान याला शिजवून घ्या. या दुधाला असं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत थोडा वेळ शिजू द्या. तुम्ही इथे पाहू शकता दुधाला छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे जे भाजून घेतले होते तुपामध्ये ते ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. जेव्हा मी ॲपलचं मिश्रण बनवत होते तेव्हाच मी साखरेमध्ये थोडीशी इलायची पूड टाकली होती.
तुम्ही अशी वरतून पण इलायची पूड ॲड करू शकता किंवा साखरेमध्येच टाकू शकता. ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आहेत. आता आपण जे ॲपलचं मिश्रण बनवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊन याला छान असं मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिट फक्त मंद आचेवर याला शिजवून घेऊ. थोडंसं वरतून मनुका पण टाकून घेते आणि याला हलकंसं असं 2-3 मिनिट फक्त शिजवून घेऊ. तर इथे तयार आहे आपली ॲपलची खीर. कधी जर तुम्हाला उपवासाला साबुदाणा खावासा वाटत नसेल तर तुम्ही ही उपवासाची खीर बनवून खाऊ शकता. लहान मुले पण अगदी आवडीने खातील अशी ही ॲपलची खीर आहे. हे पहा, मस्त छान अशी इथे आपली ॲपलची खीर तयार आहे. कशी वाटली ही तुम्हाला एकदम सोपी आणि घरच्या घरी बनणारी ॲपलची खीरची रेसिपी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.